आपल्याबरोबर आहेत श्रीमान भगवान वैजनाथरावजी बडेसाहेब, परळी तालुक्याचे किसान सभेचे तालुक्याचे सचिव तथा आदर्श माजी मुख्याध्यापक मनुष्य या बीड जिल्ह्याच्या भूमीवर धारूर तालुक्याच्या धर्तीवर कसारी बोडका येथील महान रत्न मनुष्यनी साहेबाकडे पाहत होते आणि साहेबांनी ज्या विद्यार्थ्यांना घडवले ते या महाराष्ट्राचे सरकारी नौकरदार बनले आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारधारा रचणारे बडे घराणे मनुष्यनी या धारूर तालुक्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये एक आदर्श घराणे मनुष्यनी पाहिले जाते। तर दिनांक 10 ऑगस्ट रोजी सिटू शेतमजूर युनियन व किसान सभेच्या वतीने जेल भरो आंदोलन मौजे शिरसाळा तालुका परळी येथे करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन या 3 संघटनेने माननीय तहसीलदार साहेब परळी यांना दिलेले आहे आणि या आंदोलनाच्या मागण्या आहेत: नवीन कामगार कायदे रद्द करा, आशा वर्कर्स शालेय पोषण आहार अंगणवाडी सेविका इतर सर्व योजना कर्मचाऱ्यांना कायम करा व त्यांना किमान वेतन 30,000 रुपये अदा करा, सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, अशा प्रकारच्या या संघटनेच्या मागण्या आहेत। तरी आपण सन्माननीय भगवानजी बडेसाहेब परळी तालुक्याचे किसान सभेचे तालुका सचिव यांच्याबरोबर आहेत। साहेब, आपण 10 ऑगस्ट रोजी शिरसाळा येथे जेल भरो आंदोलन केलेले आहे, या आंदोलनाविषयी काय माहिती सांगाल? महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शेतकरी, शेतमजूर आणि कामगार क्षेत्रात या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भात 2025चा बीड जिल्ह्याचा पीक विमा मिळाला पाहिजे ही न्यायाची मागणी घेऊन, त्याचबरोबर या ठिकाणी जे कर्जधारक महाराष्ट्रात ज्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पण अर्ध्याच लोकांना कर्जमाफी मिळालेली आहे, जे नियमित कर्जदार आहेत, ज्यांनी कर्ज भरलेलं आहे, रेग्युलेशन केलेलं आहे, अशांना मात्र माफी मिळालेली नाही, म्हणून त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत माफी द्या, त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर 2 लाखापर्यंत अनुदान द्या, ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर येत आहोत। 10 तारखेला शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन, त्याचबरोबर शेतमजुरासाठी सुद्धा, ऊसतोड कामगारासाठी सुद्धा 80% यावर्षी या ठिकाणी वेतन वाढ द्या, मजुरीत वाढ करा, आपले मुकदम जे आहेत या मुकदमांना 25% कमिशन द्या, ही ऊसतोड कामगाराची मागणी या संदर्भात घेतलेली आहे। असंघटित कामगाराच्या संदर्भात या ठिकाणी कामगार कायद्याची संहिता नवीन तयार केलेली आहे, ती रद्द करा आणि जुनी पूर्ववत चालू करा, अशा ह्या मागण्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घेऊन आम्ही रस्ता रोको या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सिटूच्या नेतृत्वाखाली किसान सभा आणि शेतमजूर संघटनेसह या ठिकाणी आम्ही करतोय। त्याचाच एक भाग म्हणून उद्याच्या 10 तारखेला शिरसाळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे आणि शेकडो लोक या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊन आम्ही अटक करून घेणार आहेत। जेल भरो आंदोलना आम्ही दिलेलं आव्हान आहे, जास्तीत जास्त परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरातील सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांना आव्हान आहे, ऊसतोड मजुरांना आव्हान आहे, मुकदमांना आव्हान आहे, जे या ठिकाणी शेतकरी 2 लाखापर्यंतचे कर्ज घेतलेले आहेत परंतु त्यांना माफी मिळालेली नाही, केवळ प्रोत्साहन अनुदानाची घोषणा झालेली आहे, पण यापूर्वी सरकारनं जे प्रोत्साहन अनुदान म्हणून घोषणा केल्या त्याची एकाची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही फारशी। 17ची माफी असेल, 19ची माफी असेल कर्जमाफी, पण प्रोत्साहन अनुदान मात्र फारसं अंमलबजावणी झाली नाही। यावेळेलाही आमचा असं म्हणणं आहे की 2 लाखापर्यंतचं ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे, जे नियमित कर्जदार आहेत, त्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयाच्या ऐवजी 2 लाख द्या, ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की मोठ्या संख्येनं आपण या आंदोलनामध्ये लालबावट्याच्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं उतरावं, हे आंदोलन यशस्वी करून आपली मागणी पूर्ण करून घ्यावी अशी आपणास विनंती आहे। बडेसाहेब, शेवटचा प्रश्न या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना अस्तित्वात आणली, परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत। ही जी शेतकऱ्यांचे कर्जमाफी योजना जी आहे ती फसवी आहे असे राज्यातील शेतकरी बोलतात, तर आपण सहज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काय सांगू इच्छितात? बरोबर आहे, बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं साहजिक आहे, कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा योजना निघाल्या त्याच्यातून सरसकट सर्वांना त्याची माफीचा लाभ मिळालेला नाही। 2017 मधले MTLचे कर्ज आहेत, 2019 मधले सुद्धा काही शेतकरी आहेत की ज्यांना अजूनही त्याची माफी मिळालेली नाही, तेव्हा आताही 2000 या ठिकाणी 19च्या धर्तीवर जी काही माफी दिलेली आहे 2024 मध्ये 25 मध्ये, तर त्याच्यात सुद्धा
एक यादी आता डिक्लेअर झालेली आहे, दुसरी यादी यायला अजून काळ लागणार आहे. म्हणजे 2029 पर्यंत नेतेत की काय अशी शंका शेतकऱ्यांना वाटते आहे. कारण ज्या पद्धतीनं हे सरकार आता याद्या एकानंतर एक जे करायले त्याच्यात पैसे टाकण्यामध्ये विलंब बँकेला करताय, या सगळ्यातून आणि पुन्हा सगळा त्यात घोळ करणार आहे. हे डीबीटीद्वारे कुठंतरी केवायसी करण्यामध्ये अनंत काही अडचणी शेतकऱ्याला येत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल असंतोष आहे आणि म्हणून एकदाच माफी करायला पाहिजे होती आणि ती सरसगट सर्व शेतकऱ्याला माफी द्यायला पाहिजे होती. त्यात नियमित कर्जदार असोत किंवा थकबाकीदार असोत यांना द्यायला पाहिजे होती. परंतु सरकारनं अर्ध्या एका भावाला या ठिकाणी माफी दिली आहे आणि एका भाव जो रेग्युलर भरतो त्याला मात्र माफी नाही. मग त्याला शिक्षा का अशी मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर येतोय. 10 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिनी भव्य जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तरी परळी तालुक्याचे किसान सभेचे तालुका सचिव तथा आदर्श मुख्याध्यापक श्रीमान भगवानजी वैजनाथराव बडे यांनी या तालुक्यातील सर्व तमाम जनतेला आवाहन केलेले आहे की सरकारकडून आपल्या मागण्या करून घेण्यासाठी परळी तालुक्यातील शिरसाळा येथे 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सन्माननीय भगवानरावजी बडे साहेब यांनी केलेले आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवेकरच बीड.